यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून 1,30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या विसर्गामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांमध्ये देखील सध्या पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आणि वीर धरणातून सातत्याने विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा नदीच्या पात्रात आता जवळपास 1 लाखाहून अधिक पाणी सोडण्यात आलेलं आहे। पंढरपूरच्या भीमा नदी पात्रासह 46 गावांना सुद्धा आता पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं तर चंद्रभागा नदीमध्ये मी आता आहे, पुंडलिकाचं मंदिर सुद्धा आता जवळपास निम्मच्या वर पाण्याखाली गेलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर जो जुना दगडी पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण एकंदरीत पाहिलं तर आज श्रावणी सोमवार असल्यामुळे पंढरपूरमध्ये सुद्धा भाविक दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतंय। पंढरपूरमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा चंद्रभागेमध्ये स्नान करत असतो आणि मग विठ्ठलाचं दर्शन घेत असतो। परंतु आज प्रशासनाच्या वतीने चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने जागोजागी बोर्डही लावण्यात आलेले आहे की नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये, जीवितास धोका होऊ नये। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोळी समाजाच्या कोळी बांधवांच्या वतीने होडीचंही या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरची चंद्रभागा नदी ही आता आपल्याला उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।